पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. स्वीपर कव्हरला बॉलला खेळले जात आहे. कव्हर मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन. एक धाव पूर्ण झाली आहे. स्पर्धा पाहायला मिळत आहे. यावी शॉर्ट पिच बॉल फटका बसलाय. बॅटची एज घेतली आहे आणि बॉल जर पहिला एष्टी रक्षक हातामध्ये विसावलाय. आता मात्र चर्चा सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये कोण जाणार पाहायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आता वेदांत जाधव करतायत. यावी फुल टॉस वर केला. फुल टोल बॉलला धाडलं असे पुरस्कार घेणारा खेळाडू आहे. यावी समोर काय दस्त क ड क प्रहार षटकार. यावेळी बॅटची एज घेतली आहे. किनार घेतली आहे. ब्रश केलाय बॉलला बॅटने आणि बॉल एष्टी रक्षक याच्या हातामध्ये गेलाय. विकेट डाऊन झाली आहे मॅच मध्ये. यावेळी कव्हरला खेळलाय परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. शर्दीचे प्रयत्न झालेत. 2 धावा पूर्ण झाल्यात. ओर थ्रो झालाय. बॅकअपला कोणी नाहीये. बॅकअप सुद्धा फंबल झालाय. आता टाइम चुकलाय. विकेट गमवावी लागली आहे. कॉल केलाय. कॉल बॅक दिलाय. बंदची करावी लागेल. पहिलाच बॉल त्याच्यासाठी आहे. यावेळी जर पाहिलं तर स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये केलं. डीप मध्ये आहे प्रोटेक्शन आणि ही विकेट मिळाली आहे. पकड विकेटने गोलंदाजी करतायत. सफल झाल्यात. ऑन साइडला आता खेचून मारलाय. बॉलला जर पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर पाठवलाय. शेवटचा बॉल आहे. चौथ्या षटकातील बिग हिट करण्याचा प्रयत्न झालाय. फटका बसलाय का पाहायचाय. यस फटका फसलाय. डीप काऊ करणारा प्रोटेक्शन. विकेट डाऊन झाली ओर द विकेट. यावेळी शॉर्ट पिच बॉल त्याला हुक केलाय. या बॉलला फेकलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. मिळताय षटकार. 6 धावा. त्यासाठी प्रयत्नात आहेत. प्रयत्न होता. फटका बसलाय का पाहायचाय. प्रॉपर टायमिंग नाही झालाय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आदेश करंगुटकर दाखल झालेत. धावफलक 43 आहे. यावेळी फटका बसलाय. बॉल आकाशाला गबसनी घालून जाते. रोहित तानवडे यांच्या सेफ हँड मध्ये बॉल समाविष्ट झालाय. विकेट डाऊन. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली आहे. 43 धावा. शेवटचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न हा प्रयत्नच राहिलाय. डॉट बॉल आलाय. पंचाचा सिग्नल. इनिंगचा खेळ संपलाय. हा डॉट बॉल राहिलाय. फक्त 43 धावा आल्यात. म्हणजे आता जर पाहिलं तर फक्त 44 धावांची गरज आहे. परंतु जर पाहिलं तर कॉल तो चुकला होता. क्रॉस लाईन झाली होती. प्रकाश पराडकर बाद झाले. सुहास तांबे दाखल झाले. त्यांना एकही बॉल खेळता आला नाही. त्यामुळे ते निराश आहेत. परंतु आता 43 धावा झाल्यात. 44 धावांचं लक्ष आहे. परंतु काय घडतंय आणि काय बिघडतंय हे मात्र पाहायला विसरू नका. दुसऱ्या डावामध्ये मायक्रोफोनवरून आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गोड मंजूर आवाज. सन्माननीय श्री अमोलजी जमदाडे सरांचा आवाज. तोपर्यंत मी सुद्धा समालोचक पंकज लाड आजच्या दिवशी रजा घेतोय. नक्की सुद्धा भेटूया. तोपर्यंत सर्वांना जय टेनिस क्रिकेट. धन्यवाद. अरफातचा शॉर्ट बॉल हलके स्लाइस केले. बॉलला कट केले. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये. सिंगलने खातं ओपन होईल आणि त्या दरम्यान पुढे बॉल निघालाय. त्यामुळे मिळतील त्या 2 धावा. बॅटची हलकी किनार आणि यावेळेला जीवनदान मिळालं. प्रकाश पराडकर आपने ये क्या कर दिया. धोती को फाड़ के रुमाल कर दिया. चांगला फटका. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. टायमिंग बेमिसाल. फटका फसलाय का पाहावं लागेल. कॅच ड्रॉप. जीवनदान. अतुल माशेला जीवनदान मिळालंय. आज बाबूजी आज अतुल माशे आणि रोहित सगळे आपल्या खांद्यावरती. अरफात होलसेकर बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राईकला रोहित तानवडे. या षटकात या सामन्याचं अर्धाधिक चित्र स्पष्ट होईल. खूप धावा आल्या. मात्र या षटकात काय होणार. हाफ ट्रॅकर त्याला पाठवले लांब 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 खूप लांब. रोहित हे नाव त्याला का दिलं गेलं याची प्रचिती
अफलातून फटक्याने येते. आपल्या भात्यामध्ये खूप अमोलची खाडी. आणि त्याच्या टीमला आखून टप्प्याचा बॉल त्याच्या मागे लावली आहे प्रचंड ताकद. चेंडूला पाठव निमित्ताने पुन्हा एकदा आपली भेट होईलच. यावेळेला चांगला बॉल हवेत खेळलेत, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. टीमचे ओनर बॉलिंग ट्रॅक वरती हाफ ट्रॅकर त्याला फिरवले, टर्न केले, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एम एस धोनी स्टाईलने सामना संपवला. रोहितने मालिका वीराच्या रेस मध्ये हा खेळाडू आहे, आपला एक वेगळा दबदबा निर्माण केलाय. रोहित तानवडेने सामना संपवलाय, सामना जिंकलाय. पुष्पराम स्पोर्ट पळेल क्रिकेट संघाने रोहितच्या अफलातून फटकेबाजीच्या जोरावरती पळेल क्रिकेट संघाने सामना जिंकला. निर्मादेवी रामेश्वर जामसंडे क्रिकेट टीमचा सामन्यामध्ये पराभव झाला. तिसरा सेमीफायनलिस्ट संघ आपल्याला मिळाला. पुष्पराम स्पोर्ट पडेल क्रिकेट संघ हा तिसरा सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा संघ आपल्याला आजच्या तिसऱ्या दिवशी मिळाला. उद्या आहे मालिकेचा शेवटचा दिवस, त्यामुळे किती महत्वाचं काम असलं तरी सगळी कामं बाजूला ठेवा आणि बापर्डे घाडीवाडीमध्ये या. तुम्हाला क्रिकेटचा खऱ्या अर्थाने अनुभव घेता येईल. क्रिकेटचा एक रोमहर्षक सामन्यांच्या लढतीचा अनुभव घेता येईल. त्यामुळे उद्या किती महत्वाची कामं असली तरी ती परवावरती ढकला. उद्याची कामं आज करा आणि उद्याची कामं परवा करा, परंतु उद्याचा दिवस कोणतीही पर्वा न करता या स्पर्धेच्या माध्यमातून नक्की आनंद घेण्यासाठी देवगड तालुक्यातील बापर्डे गावातील घाडीवाडीमध्ये नक्की या.